गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच सीमाज किचनमध्ये. गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे आणि या गणेशोत्सवात मोदक मऊ, लुसलुशीत आणि सुगंधित, पारी न तुटणारे असे करावेसे वाटतात ना. पण सारण कोरडं होतंय, पारी तुटते. तर थांबा, मी तुमच्यासाठी खास स्पेशल अशा काही टिप्स घेऊन आलेले आहेत. त्या तुम्ही नक्की पहा, म्हणजे या गणेशोत्सवात तुमचे मोदक खूपच छान होतील आणि सर्व पाहुणे मंडळी शिवाय बाप्पा देखील तुमच्यावर खूप प्रसन्न होतील. चला तर मग आपल्या या टिप्सनं आपण सुरुवात करूया. आधी आपण सारणापासून सुरुवात करूया. म्हणजे हे सारण म्हणजेच मोदकाचं गोड हृदय असणार आहे, त्यामुळे आपण सुरुवात गोडापासूनच करूया. तर सारण कसं असावं? तर सारण मोदकाचं फार कोरडे पण असू नये आणि फार ओलसर पण असू नये. टिप नंबर 2, मोदकाच्या सारणात साखर वापरणार असाल तर साखर, खोबरे व इतर साहित्य त्याचे प्रमाण योग्य तेच ठेवायचं, नाहीतर मोदक आतून कडक होण्याचे चान्सेस असतात. टिप नंबर 3, खोबऱ्याचे सारण जास्त वेळ शिजवले तर सारण कोरडे होऊ शकते. हे झालं सारणासंदर्भात. आता मोदकाचं आवरण कसं असायला पाहिजे, पिठी कोणती वापरायची ते पाहूया. पिठीकरिता म्हणाल तर सुवासिक तांदूळ जसे की आंबे मोहर, बासमती तुकडा या इंद्रायणी तांदूळ वापरलात तर मोदक मऊ लुसलुशीत होतात, मस्त होतात, सुवासिक होतात आणि चिकट देखील छान होतात. आता उकड चांगली होण्यासाठी काय करायचे, तर उकड चांगली होण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घ्यायचं, त्याचं पीठ दळून आणायचं आणि पीठ चांगलंच चाळून घ्यायचे, म्हणजे पिठाच्या गुठळ्या अजिबातच होणार नाहीत. आता उकड कशी काढायची, तर पाणी पूर्ण उकळून घ्यायचं आहे. त्यात थोडेसे मीठ टाकायचे, सोबत 1 चमचा तेल किंवा 1 चमचा तूप टाकायचं. त्यामुळे काय होतं, मोदक मऊ होतात आणि मोदक अजिबात तुटत नाहीत. आता मोदकाची पारी उकड तर काढली. आता पारी सुंदर मोदक दिसायला काय करायचे आपल्याला, तर उकड गरम गरम असतानाच हाताला पाणी लावून चांगली मळून घ्यायची. लगेचच मोदक करायला घ्यायचे. त्याची पातळ पोळी लाटून समसमान अशा पाकळ्या करायच्या. मोदकात सारण भरल्यानंतर सील करताना सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. मोदक तयार झाल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडतो की मोदक किती वेळ वाफवायचे आणि कसे वाफवायचे. तर तुम्ही कुकरमध्ये देखील शिट्टी काढून 15 मिनिटं फक्त वाफवू शकता. या इडलीच्या भांड्यामध्ये देखील वाफवू शकता. ते भांडं कसं असावं, तर मोदक उकडताना चाळणीत केळीचे पान किंवा पातळ कपडा ओला करून टाकायचा, म्हणजे मोदक चिकटणार नाहीत. सुरुवातीला काय करायचं आहे, मोदक उकडण्यापूर्वी सुरुवातीला पाणी पूर्णपणे उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला मोदक उकडत ठेवायचे. मोदक उकडत कसे ठेवायचे आहेत, मोदकावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे किंवा मोदक पाण्यामध्ये बुडवून थोडे थोडे अंतर ठेवून ठेवायचे, म्हणजे मोदक एकमेकाला चिकटणार नाहीत. आणि 10 ते 12 मिनिटं तुम्ही वाफवून घ्यायचे आहेत. मोदक जास्त उकडले तर चिवट होतात. जर तुम्हाला उकडला आहे की नाही ते पाहण्यासाठी तुम्ही हाताला थोडेसे पाणी लावा आणि मोदक पहा. मोदकाचे पीठ जर हाताला लागले तर समजा की तुमचे मोदक कच्चे आहेत आणि जर नाही लागले तर मोदक उकडले गेले आहेत. आता जर मोदक तुम्ही तळून करणार असाल तर कोणत्या टिप्स आपण फॉलो करायच्या, तर मोदक खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला पीठ मळत असताना पिठामध्ये थोडंसं रवा, बारीक रवा आणि कडकडीत तेल या तुपाचं मोहन घालायचं आणि पीठ अगदी छान मळून घ्यायचं, म्हणजे मोदक तुमचे खुसखुशीत होतात, शिवाय बराच वेळ मऊसुद्धा पडत नाहीत. आणि मोदक तळण्यासाठी म्हणाल तर मोदक तेल अगदी कडकडीत तापवून घ्यायचं आणि गॅसची आच स्लो ठेवून दोन्ही बाजूनी मोदक चांगले तळून घ्यायचे, म्हणजे क्रिस्पी होतात. तर मित्रांनो, या होत्या माझ्या खास मोदकासंदर्भातील टिप्स. तुम्हाला कशा वाटल्या? जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर
नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच मी काही रेसिपीज लिंक शेअर करते मोदकांच्या, त्याचबरोबर गणेशोत्सवातील थाळी विशेष, त्या तुम्ही नक्की पहा. तसेच या गणेशोत्सवात या टिप्स फॉलो करून तुम्ही बाप्पाला चांगला मोदकांचा प्रसाद दाखवा आणि बाप्पांना पण खुश करा आणि तुमच्या पाहुण्यांना देखील खुश करा. मग मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. टिप्स पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.